मंडळी, देशाच्या इतिहासात 20 जुलै हा जसा काळा दिवस म्हणून साजरा केला जाईल, तसा 25 जुलै हा दिवस सोनेरी अक्षरांनी कोरला जाईल. त्याचं कारण म्हणजे जेनझीच्या पहिल्याच आंदोलनाला आलेलं यश. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. आणि आता दुपारीच धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मंडळी, गेल्या अनेक आठवड्यांपासून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरुद्ध पेटून उठलेल्या जेनझी तरुणाईच्या आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलंय. विरोधकांची सातत्यानं होणारी कोंडी, सीजेपीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर सुरू असलेलं हजारो विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि वांगचुक यांनी तब्बल 26 दिवस केलेलं उपोषण, या सगळ्यांच्या दबावामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवलाय. अर्थात एवढे दिवस राजीनामा न देणारे धर्मेंद्र अचानक कसे काय पलटले, त्यांनी राजीनामा देण्याची कारणं नेमकी काय आहेत किंवा असू शकतात, आणि या सगळ्यात जेनझीचा विजय कसा झाला याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे या संपूर्ण आंदोलनाची सुरुवात झाली ती यावर्षीची नीट परीक्षा आणि त्यासोबतच समोर आलेल्या पेपर फुटीच्या बातम्यांमुळे. देशभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत पारदर्शकता उरलीच नाही असा संताप विद्यार्थ्यांमध्ये पसरला होता. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यातून पेपर फुटीच्या, एनटीएच्या ढिसाळ कारभाराच्या आणि गुणांच्या संशयास्पद वाटपाच्या तक्रारी समोर आल्या. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची लाट पसरली आणि काही दुर्दैवी विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं देखील. आणि यातूनच निर्माण झाला आक्रोश आणि त्यातून निर्माण झालं हे सीजेपी आंदोलन. अभिजित दिपके आणि आशुतोष रंका यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या संतापाला एक संघटित आंदोलनाचं रूप मिळालं. ऊन, वारा, पाऊस आणि पोलिसांच्या लाठीचार्जची, अडथळ्यांची पर्वा न करता देशभरातून आलेले विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यांवर ठिय्या देऊन बसले. नंतर या आंदोलनाला भक्कम पाठिंबा मिळाला तो सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा, आणि त्यांनी उपोषण सुरू केलं. आंदोलनाचे दिवस जसे जसे पुढे सरकत गेले तसा तसा विद्यार्थ्यांचा आक्रोश अधिक तीव्र होत गेला. त्यानंतर 18 जुलै रोजी सोनम वांगचुक यांना पोलिसांकडून आंदोलन स्थळावरून उचलून नेण्यात आलं आणि आधी सफदरजंग आणि नंतर गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पण हॉस्पिटलमधून देखील त्यांनी आपलं उपोषण आणि विद्यार्थ्यांसोबतचा अन्यायाविरोधातला लढा सुरूच ठेवला. दरम्यान आंदोलनाचा 20वा दिवस उजाडला, तो म्हणजे 20 जुलै 2026. चलो संसद मार्च. त्यानंतर जेनझी विद्यार्थ्यांच्या रॅलीला रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अत्यंत कठोर पावलं उचलली आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. परंतु विद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता संयमानं आणि गुलाबाची फुलं देऊन पोलिसांच्या लाठ्यांचा प्रतिकार केला. पोलिसांच्या लाठीचार्जच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26वा दिवस उजाडला. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय संसदेचं कामकाज चालणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. सुमारे 65 खासदारांनी सह्या करून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं आवाहन केलं. अखेर 23 आणि 24 जुलैच्या मध्यरात्री JP नड्डा, जितेंद्र सिंग आणि लडाखच्या नेत्यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि 26 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक यांनी 25 जुलैच्या पहाटे आपलं उपोषण सोडलं. मात्र सीजेपी आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन जंतर मंतरवर सुरूच होतं. जंतर मंतरवर आंदोलनाची वाढती तीव्रता, देशभरातील पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असंतोष आणि जनमताचा वाढता दबाव यामुळे सरकारला आपलं पाऊल मागे घ्यावंच लागलं. अखेर 25 जुलै 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सुपूर्द केला. म्हणजे आता बघूयात की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा का दिला. खरं तर मंडळी, धर्मेंद्र प्रधान यांच्यावर दबाव होता. त्यातलं पहिलं कारण म्हणजे डिलिमिटेशन मध्ये अडथळा. म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मान्य होण्यासाठी सरकार गेल्या 3 महिन्यांपासून झटतंय आणि सरकारसाठी हे अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे विधेयकाचा मार्ग मोकळा व्हावा, त्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा महत्त्वाचा होता. सध्याच्या परिस्थितीत भाजप पक्षासाठी किंवा सरकारसाठी डिलिमिटेशन मान्य होणं हे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे सीजेपीचा वाढलेला विस्तार आणि आंदोलनाचा दबाव. म्हणजे 6 जून पासून सुरू झालेलं आंदोलन हे आता लाखोंच्या नाहीतर कोटींच्या गर्दीत जमलंय आणि ही गर्दी फक्त तरुणाईची आहे. त्यात लाठीचार्जमुळे हे आंदोलन देशभरात वेगाने चिघळलं. त्यात देशभरात सीजेपीचा होत असलेला विस्तार यामुळे सरकारवर मोठा सामाजिक आणि राजकीय दबाव निर्माण झाला. कारण सीजेपीच्या विस्तारामुळे भविष्यात सरकारसमोर आणखी आव्हानं निर्माण झाली असती. तिसरं कारण म्हणजे पक्षांतर्गत दबाव. या आंदोलनामुळे खरं तर भाजप पक्षाला मोठा फटका बसलाय आणि त्याचीच परिणती येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये
पक्षाला बसू नये यासाठी सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून राजीनाम्यासाठी दबाव वाढत होता. पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी आणि अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला, हे माध्यमांमध्ये नंतर दिसू लागलं. त्यानंतर चौथं कारण म्हणजे एनटीए मध्ये सुरू झालेलं रिशफलिंग. म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पूर्णपणे ढासळला होता. एनटीएची नवीन उच्चस्तरीय फेररचना आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देखील महत्वाचा होता. पाचवं कारण म्हणजे डॅमेज कंट्रोल. पेपर फुटी प्रकरणामुळे सरकार आणि शिक्षण मंत्रालयाच्या प्रतिमेला पोहोचलेली हानी रोखण्यासाठी हा राजीनामा दिला गेला. आंदोलक विद्यार्थ्यांचा राग शांत करणं आणि सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूनेच आहे असा संदेश देणं हा यामागचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी नरेंद्र मोदी यांनी गेले 2-3 दिवस रात्री ऑनलाईन येत इंस्टाग्राम मार्फत व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने सरकार कसं ठामपणे उभं आहे हे स्पष्ट केलं. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदावरून दिलेल्या राजीनाम्यानंतर पुन्हा राज्यस्तरीय राजकारणात किंवा एखाद्या राज्याच्या भूमिकेत पाठवले जाण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान हे मूळचे ओडिशातील असल्याने पक्षाकडून त्यांना ओडिशामध्ये संघटन मजबूत करण्यासाठी किंवा तिथल्या महत्वाच्या राजकीय जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पाठवलं जाऊ शकतं. बाकी हा विजय केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित नसून तो भारतातल्या शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी लढलेल्या लाखो जेनझी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, जिद्दीचा आणि सनदशीर मार्गाने केलेल्या संघर्षाचा ऐतिहासिक विजय आहे. डिजिटल काळातला तरुण जेव्हा आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा बड्या सत्ताधीशांना देखील त्यांच्या न्याय्य मागण्यांपुढे झुकावं लागतं. हे 28 दिवसांच्या आंदोलनामुळे संपूर्ण देशाला दिसलंय. बाकी मंडळी, तुम्हाला या राजीनाम्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.